उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाच्या आमदारांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। प्रत्येक आमदारासोबत सुनेत्रा पवार स्वतः 1 to 1 संवाद साधणार आहेत असंही समजतंय। पुढील आठवड्यापासून या बैठका सुरू होतील अशी माहिती आहे। पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात आमदारांची मतं स्वतः सुनेत्रा पवार जाणून घेऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते। आमदारांची मतं, पक्षाची आगामी वाटचाल, आमदारांच्या अडचणी यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे असंही सांगितलेलं आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी होणाऱ्या या बैठका महत्त्वाच्या असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रत्येकासोबत 1 to 1 संवाद देखील त्या साधणार आहेत। पुढील आठवड्यापासून या बैठकांना सुरुवात होणार आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, सुनेत्रा पवार आमदारांच्या सोबत 1 to 1 संवाद साधणार आहेत, काय नेमकी यामागची कारणं आहेत, काय नेमकी रणनीती आखली जाते? नक्कीच महत्वाची गोष्ट एक बाहेर येते ती म्हणजे पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक आमदाराबरोबर स्वतः सुनेत्रा पवार 1 to 1 संवाद करणार आहेत। संवाद म्हणजे त्यात जे वेगळे त्यांना विचारलं जाणार ते म्हणजे पक्ष विलीनीकरण बाबत पुढची वाटचाल कशी त्यांना एक्सपेक्टेड आहे पार्टी म्हणून, बरोबरच काय आमदारांची अडचणी आहे हे समजून घ्या की अजित पवारांनंतर एक कनेक्ट पार्टीमध्ये कसं बिल्डअप करायचं त्याचीही ही आपण सांगू शकतो की एक प्लॅनिंग आहे। बरोबरच सुनेत्रा पवार पहिल्यांदाच सगळ्या आमदारांची 1 to 1 हे चर्चा करून त्यांच्याकडून सगळी माहिती करून पुढची काय एक वाटचाल असेल त्यावरती जे आहे पुढे प्लॅनिंग होणार। येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च मध्ये कार्यकारिणी पक्षाची कार्यकारिणी बैठका आहेत। त्यात कार्यकारिणी बैठकामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार त्यावरती सुद्धा चर्चा होणार आहे। या सगळ्यांच्या पूर्वी हे 1 to 1 बैठक होणार आणि म्हणून ही महत्वाची बैठक आहे असं समजून येते। धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।